नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे जे काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान होत आहे किंवा नुकसान झालेलं आहे, तर त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे। तर मग कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आज आहे मकर संक्रांती, तर सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर शेतकरी मित्रांनो, आता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललेलं आहे। तर या अंतर्गत 5,30,045 शेतकरी बांधवांना 535 कोटी 65,74,813 रुपयांची मदत ही वितरित करण्यात आलेली आहे। तर ही मदतीची रक्कम थेट आपत्तीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी देखील दिलेली आहे। मित्रांनो, आता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित जे झालेले आहेत शेतकरी, तर त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून हा निधी दिला जातो। तर शेतीपीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार बँक संलग्न खात्यांमध्ये थेट जमाही करण्यात आलेली आहे। त्यानंतर विभागाने शेतकऱ्यांची ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम देखील राबवलेली आहे। तर ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी ही जलद गतीने पूर्ण करण्यात आली आणि या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत व वितरण करणे देखील शक्य झालेलं आहे। मित्रांनो, आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन हे संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते, अशी भावना देखील मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। तर या मदतीमध्ये आता कोणत्या विभागासाठी किती रक्कम देण्यात आलेली आहे किंवा किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे, हे देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी 10,135 शेतकरी बांधवांना 16,11,81,458 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर बुलढाणा जिल्ह्यासाठी 6,264 शेतकरी बांधवांना 6,95,56,620 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, अकोला जिल्ह्यासाठी 5,557 शेतकरी बांधवांना 6,17,63,389 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 5,171 शेतकरी बांधवांना 4,26,78,006 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तसेच वाशिम जिल्ह्यातील 1,792 शेतकरी बांधवांना 1,85,07,173 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर विभागातून लातूर जिल्ह्यासाठी 1,68,089 शेतकरी बांधवांना 178,65,64,125 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर परभणी जिल्ह्यासाठी 1,12,648 शेतकरी बांधवांना 121,64,563 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकरी बांधवांना 30,22,69,903 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी 2,408 शेतकरी बांधवांना 1,63,53,333 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर नांदेड जिल्ह्यासाठी 1,886 शेतकरी बांधवांना 1,58,70,711 रुपये मंजूर करण्यात आलेले असून जालना जिल्ह्यासाठी 1,590 शेतकरी बांधवांना 1,57,90,737 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर धाराशिव जिल्ह्यातील 342 शेतकऱ्यांना 32,50,148 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यातील 1,742 शेतकऱ्यांना 1,22,999 रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱ्यांना 23,47,667 रुपये, तसेच ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 12,48,990 रुपये, तर रायगड जिल्ह्यासाठी 161 शेतकरी बांधवांना 10,67,086 रुपये, तर रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकरी बांधवांना 1,72,516 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 45,924 शेतकऱ्यांना
41,87,38,71 रुपये. तर गडचिरोली जिल्ह्यातील 18,988 शेतकरी बांधवांना 19,16,02,219 रुपये. तर भंडारा जिल्ह्यातील 19,037 शेतकरी बांधवांना 19,14,33,575 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 16,284 शेतकरी बांधवांना 16,39,33,159 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून गोंदिया जिल्ह्यासाठी 5,995 शेतकरी बांधवांना 6,26,11,178 रुपये. तर नागपूर जिल्ह्यातील 2,158 शेतकरी बांधवांना 2,96,40,995 रुपये यांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, आता नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकरी बांधवांना 5,65,55,735 रुपये. तर नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4,43,98,642 रुपये. अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2,54,65,970 रुपये. धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱ्यांना 46,83,551 रुपये. तर नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,78,465 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो काही निधी प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निधीचं वाटपही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल. तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी किंवा शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी शेतकरी बांधवांना दिला जातो. तर मित्रांनो, ही होती नुकसान भरपाईबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.